मुक्ताला प्रथम पाहिलं तो दिवस, तसा मी परत लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. 6 महिन्यापूर्वीच अपघात आणि स्मिताचं रक्ताच्या थारोळ्यात प्रेत माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. रॉंग साईडने येण्याच्या सायकलवरच्या लहान मुलाला वाचवायला गेलो आणि माझी स्कूटर खड्ड्यात गेली. वर्षाच्या स्वातीला घेऊन बसलेली स्मिता उडून पडली आणि एक कार तिच्या. दैवगती कशी असते बघा. स्वाती ही बाजूला जाऊन पडली, पण तिला साधं खरचटलंही नाही. मला फक्त वेड लागायचं बाकी होतं. पराकोटीचं दुःख काय असते याचा अनुभव मी घेतला. महिनाभर नोकरीलाच गेलो नाही. स्वातीची मावशी याच गावात राहते. तिच्याकडं ती स्वातीला घेऊन गेली. पण असं किती दिवस चालणार? माझे नातेवाईक, मित्र, ताई मला परत लग्न करायचा सल्ला देत होते. मुलगी लहान आहे, तुझे उभे आयुष्य आहे अजून. सगळ्यांनी मुलगी बघायचा दिवसही ठरवला. मुक्ता गव्हाळी वर्ण, मध्यम उंची, 2 वेण्या, पाणीदार बोलके डोळे, हसतानाही अर्धेचे मोती चमकणारे. बघता क्षणी पसंत पडावी अशी मुक्ता. पण मी म्हटलं, मला जरा मुलीशी एकटीशी बोलायचंय. जवळच्या खोलीतच आम्ही बसलो. साधी आकाशी रंगाची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज, दाखवायचा कार्यक्रम म्हणून विशेष काही नाही. मी म्हणालो, तुम्हाला नापसंत करावं असं तुमच्यात काही नाही. पण माझे एक लग्न आधी झालं होतं. मला 1.5 वर्षाची मुलगी आहे. तिचा सांभाळ करावा लागणार आहे. ती एकदम उभी राहिली. आनंदाने म्हणाली, म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे तर? मग तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, पण कानात सांगायची आहे. ती माझ्याजवळ येऊन कानात कुजबुजली. ती बाई आहे ना, ती माझी सावत्र आई आहे. अगदी वाईट आहे. आता प्रेमानं वागते ना, ते नाटक आहे. केव्हा एकदा इथून बाहेर पडेन असं झाले. मी गारच झालो. म्हणजे इथून बाहेर पडायसाठी तुम्हीही तडजोड करताय तर मग मलाही विचार करावा लागेल. मग एकदम जीभ चावून ती म्हणाली, तुम्ही मला एकदम पसंत आहात. मला नकार द्यायचा नाही हं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. मला भपका नको होता. उपचार म्हणून साखरपुडा केला. साखरपुडा आधी तिचा मामा मला भेटायला आला होता. डोळ्यात पाणी आणून मला म्हणाला, माझी भाची सरळ आहे, निष्पाप आहे. तिची आई म्हणजेच माझी बहीण काविळीनं गेली. मुक्ता तेव्हा 3 वर्षाची होती. तुमचं आता होतंय असंच लग्न तिच्या बाबांनी केलं. कसं तरी वर्षभर नीट गेलं. तिच्या सावत्र आईला दिवस गेले आणि सारं बिघडलं. मुक्ताला बालपण लाभलंच नाही. लहान वयातच ओझे आणि वाईट साईड बोलणे. तसे तिचे बाबा मनाने चांगले आहेत, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. मुक्ताला कॉलेज लाईफही एन्जॉय करता आले नाही. मराठी घेऊन ती एक्सटर्नल BA झाली. घरात काम करायची तिनंच ना. सावत्र भाऊ बहीण यांना सारी सुखं मिळाली. मुक्ताला मात्र मामाला हुंदका फुटला. आवेग ओसरल्यावर डोळे पुसत तो म्हणाला, तिनंच फोन करून मला बोलावले. पूर्वी मी येत असे, पण माझे येणे तिच्या आईला आवडत नसे. मग मी हळूहळू कमी केलं. तुम्ही तिला पसंत केलेत. तुमची काही अपेक्षा नाही, ठाऊक आहे मला. मी हा 50,000चा ड्राफ्ट आणलाय. माझी छोटीशी भेट तुमच्या संसाराला. मी जागेवरून उठले. त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो, लाख मोलाची भाची देताय. पैसे देऊन मला छोटं करू नका. माझ्या गळ्यात शपथ आहे तुम्हाला. शेवटच्या वाक्यानं मामा दिलखुलास हसला. त्यानं चेक खिशात ठेवला. अगदी साध्या वातावरणात देवीच्या देवळात आमचं लग्न झालं. मला गाजावाजा नको होता. माझी ताई आणि तिचा नवरा आला होता. आम्ही दोघा भावंड. मी 16 वर्षाचा असतानाच आईवडील 2 वर्षाच्या अंतरात आजारपणाचं निमित्त होऊन गेले. मी आणि माझी ताई, आमचे किती प्रेम शब्दात नाही सांगता यायचं. खरं तर ही गेली तेव्हा स्वातीला ताईच घेऊन जाणार होती. पण मीच म्हणालो, अगं ताई, ती मावशीकडेच राहू दे. म्हणजे मी तिला रोज भेटेन ना. लहान मुलाच्या फिरवावा तसा ताईनं माझ्या गालावरून हात फिरवला. मला आणि स्वातीला जवळ घेऊन रडली. ताई प्रथमच मुक्ताला बघत होती. ती लग्नाआधी 2 दिवस आली. लग्न देवळात म्हटल्यावर ती थोडी निराश झाली. मी म्हणालो, अगं दुसरं लग्न आहे, सोय म्हणून करतो आहोत, त्यात समारंभ कशाला? तुझे दुसरं आहे रे, पण मुलीचे पहिलंच आहे, ताई म्हणाली. मुक्ताला पाहिल्यावर तिला जवळ घेत ताई म्हणाली, किती गोड आहे रे ही. यावर मुक्ता तिला बिलगत म्हणाली, ताई खरंच सांगा, मी इतकी गोड आहे? खरं सांगा हं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. लग्नानंतर कोकणातल्या कुलदैवताला जाऊन आल्यावर ताई गेली. मुक्ता घरी आली. स्वाती आणि मुक्ताची 2 दिवसात गद्दी जमली. न कळत माझ्या मनात तुलना सुरू झाली. स्मिता विलक्षण प्रेमळ होती, पण शांत, सौम्य होती. मुक्ता मात्र अवखळ होती.
खरं तर तिच्या अवखळपणाला प्रथमच व्यक्त होण्याची संधी मिळत होती. सावत्राईमुळे तो मोकळेपणा दबला होता. तो बाहेर येत होता. स्वाती तिला आई म्हणत होती. खरं तर ती तिची सखी होती. स्वातीची खूप खेळणी होती. दोघी मिळून खूप खेळायच्या. 4-5 दिवसानंतर मुक्ता तिला अंक शब्द शिकू लागली. शिकताना मुक्ता रागावली की स्वाती रुसायची. मग मुक्ता म्हणायची. एक मुलगी रुसली, कोपऱ्याच्यात जाऊन बसली. तिकडून आला नवरा आणि खुदकन हसली. कधी कधी स्वाती अभ्यासाचा कंटाळा करायची म्हणून मुक्ता रुसायची. मग स्वाती म्हणायची, एक मुलगी रुसली, पुढचं तिला आठवायचंच नाही. मग ती मुक्ताजवळ जाऊन तिचा हात पकडून म्हणायची, ए आई, पुढचं सांग ना गं. मग मुक्ता म्हणायची, आम्ही सांगणार नाही, आम्ही रुसलोय. मग स्वाती म्हणायची, तू सांगत नाहीस म्हणून मीही रुसले. मग मुक्ता तिला सांगायची. स्वाती मागून म्हणायची. नंतर दोघी मिळून म्हणायच्या, 2 मुली रुसल्या, कोपऱ्याच्या आत जाऊन बसल्या. तिकडून आले नवरे आणि खुदकन हसल्या. 1.25 वर्षानंतर मुक्ताने एक वेगळाच हट्ट सुरू केला. माझे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करूया. मी गारच झालो. अगं तुझे वय काय? तू बोलतेस काय? ती म्हणाली. आतापर्यंत मी गोळ्यांनी सांभाळलं, पण मी चिडून म्हणालो, कोणाला विचारून चालले हे? तुला काही अक्कल आहे की नाही? मला तरी सांगायचेस. मी म्हणजे कुणीच नाही का? शी. मुक्ता म्हणाली, मला माझे प्रेम स्वातीशिवाय कोणालाही द्यायचं नाही. मी तिच्यावर जास्त चिडत म्हणालो, स्वाती माझी मुलगी आहे, तुझी मुलगी नाही. मुक्ताने एकदम विचारलं. मी एकदम गोंधळून गेलो. नंतर म्हणालो, तुझी ही मुलगी आहे, पण त्यासाठी हे सगळे कशासाठी? मुक्ताचा चेहरा बदलला. ती निर्धारानं म्हणाली, परक्याचं ते परक्याचं आणि आपलं ते आपलंच. मी खूप भोगले ते, आणि मला स्वातीची आईच व्हायचंय, सावत्राई व्हायचं नाही. मला माझ्या पोटचं मूल झाले की माझे मन, माझी प्रेम मी माझे सांगू शकत नाही. आता मला कोणतेही अपयश देण्याच्या परीक्षेला बसायचं नाही. माझ्यावर ती वेळच यायला नको. मी तसं वचन दिले स्मिताताईंना. मी एकदम चबकलो. काय म्हणालीस? मुक्ता कपाटाजवळ गेली. तिनं हिचा फोटो तिच्या कप्प्यात ठेवला होता. स्मिताताईशी मी रोज गप्पा मारते, स्वातीच्या गोष्टी सांगते, तुमच्याविषयीही सांगते. त्या बोलतात माझ्याशी. खूप चांगल्या आहेत त्या. मीच त्यांना वचन दिले. माझे ऑपरेशन करायचं म्हणजे करायचं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. प्रेम किरण जोशी म्हणून माझा एक डॉक्टर मित्र आहे. तो फॅमिली प्लॅनिंगचंही ऑपरेशनचंही करतो. त्याला विश्वासात घेऊन सगळे सांगितलं. सगळे ठरलं. एक दिवस स्वातीला तिच्या मावशीकडे ठेवून मी आणि मुक्ता दवाखान्यात गेलो. प्रेमकिरण मुक्ताला म्हणाला, वहिनी 2च मिनिटं बाहेर बसा. मी व्यवस्था झाली की बोलवतो तुम्हाला. त्याचे माझे ठरल्याप्रमाणे त्याने माझे ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यावर तो बाहेर आला. तोपर्यंत मुक्ता अस्वस्थ. इतका वेळा झाला तरी आपल्याला कोणी बोलावत का नाही? प्रेमकिरण बाहेर येऊन म्हणाला, वहिनी ऑपरेशन झाले. आता मित्राला भेटायला हरकत नाही. माझे नावच सन्मित्र. सारे मला मित्र म्हणत. काय? मुक्ता जोरात किंचाळी. प्रेमकिरण काहीच बोलला नाही. मुक्ता पाय आपटत आत आली. नाही, कायमची गद्दी फू. ठीक आहे, मग मी तरी हॉस्पिटलमधून घरी कशाला येऊ? मी जातो दुसरीकडेच कुठेतरी. मी हसून म्हणालो. ती एकदम जवळ आली. माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, तुमच्याशिवाय मी जगू शकेन का? तुम्ही स्वतःच. ती रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो, तुझे काय माझे काय? परिणाम तोच ना. मुक्ता स्वाती दोघींचं अलौकिक सक्क होतं. स्वाती शरीरानं मनानं मोठी होत होती. मुक्ता स्वातीबरोबर मनानं प्रगल्भ बनत होती. मी मुक्ताचं लायब्ररीत नाव घातलं होतं. चांगली चांगली पुस्तकं वाचून ती स्वातीला गोष्टी सांगायची. मुक्तामुळे स्वातीलाही वाचनाची गोडी लागली. बघता बघता स्वाती कॉम्प्युटर इंजिनियर झाली. घरात कॉम्प्युटर आला. केवळ प्रॅक्टिसनं मुक्ताही कॉम्प्युटरमध्ये तरबेज झाली. मुक्ताचं ग्रास्पिंग अपाट होतं. मुक्ताचा मामा नेहमीच यायचा. मला तो रावसाहेब म्हणायचा. मी त्याला मामासाहेब म्हणायचो. तो मला म्हणाला, रावसाहेब, तुमचे उपकार मी कोणत्या शब्दात मानू? माझी मुक्ता. बालपणी खूप सोसले तिनं. आता हे सुख अनुभवायचं होतं म्हणून. पण रावसाहेब, कधी कधी तिच्या बालिशपणाचा तुम्हाला त्रास झाला असेल नाही? मला भरून आलं. गहिवर आवरून मी म्हणालो, मामासाहेब, तुमची भाची म्हणजे प्रेमाचा निखळ झरा. ती जेव्हा अवखळपणानं बालिशपणानं वागते किंवा बोलते ना, तेव्हाही देवाची खरी निर्मिती आहे असं वाटतं. कारण तिच्या तशा वागण्यातही त्याग असतो, परोपकार असतो,
मामाच्या डोळ्यात पाणी उभे राहिलं. त्यालाही खूप बोलायचं होतं, पण शब्दच गप्प झाले. स्वातीचं लग्नाचं वय झालं, मुक्ताचं विचारूच नका. पण मीही जड झालो. ही पोर घरातून जाणार कल्पनाच सहन होत नव्हती. एक स्थळ पसंत पडलं. मुलगा निर्यसनी हुशार आणि गोड होता. तोही कॉम्प्युटर इंजिनियर होता. फॉरेन कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीत होता. लग्न ठरलं. त्यांची अपेक्षा काही नव्हती. फक्त लग्न मुंबईलाच करावं असा त्यांचा आग्रह होता. आमची अडचण असेल तर मुंबईतल्या लग्नकार्याचा सगळा खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. कारण त्यांचा सगळा गोतावळा मुंबईलाच होता. स्वातीनं लग्नानंतरच नवऱ्याच्या इच्छेनुसार नोकरी करावी किंवा करू नये असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून तिनं कॅम्पस इंटरव्ह्यूही दिला नव्हता. माझी आता 3 वर्ष नोकरी होती. त्या दिवशी मी माझे पासबुक घेऊन हिशोब करत होतो. 1.5 लाख शिल्लक होते. प्रॉव्हिडंट फंडावर बिनपरतीचे कर्ज काढावी की काय असा विचार सुरू होता. कारण PFची रक्कम, तिच्यातून मिळणार व्याज आणि पेन्शन यावर माझे आणि मुक्ताचं म्हातारपण होतं. माझी आकडेमोड सुरू होती. मुंबईत लग्न म्हणजे 3.5-4 लाख खर्च. शिवाय आमची हौस म्हणून स्वातीला. पुन्हा मला भरून आलं. मी पासबुक मिटलं. डोळे मिटून गप्प बसलो. मुक्तानं माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा भानावर आलो. मुक्ताने माझ्या गालावरून ओघळणारे अश्रू पदरानं पुसले. तुम्हीच असं करणार असाल तर मी काय करायचं? मी आता जे तुम्हाला सरप्राईज देणार आहे ते निमूटपणे घ्यायचं. माझ्या स्वातीसाठीच साठवले मी. खरं तर तुमचंच आहे ते, पण तुम्ही नाही म्हणायचं नाही. आपल्या लग्नाच्या वेळी मामानं तुम्हाला 50,000 देऊ केले होते. तुम्ही ते नाकारले. त्याने माझं बँकेत खातं उघडून मला पासबुक दिलं. तुम्ही सगळा घरखर्च करण्यासाठी मला पैसे द्यायचा. दरमहा मी उरलेले पैसे बँकेत भरायची. मोठी रक्कम झाली की मुदत बंद ठेव करायची. तिनं माझ्यासमोर पावत्या आणि पासबुक ठेवली. 4.5 लाख जमले होते. माझ्याजवळ शब्दच नव्हते. डोळ्यातून अश्रू गळू लागले. प्रेमानं मला जवळ घेत मुक्ता म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, असं रडायचं नाही. खूप थाटामाटात स्वातीचं लग्न करायचं. पण खरं सांगू, स्वाती सासरी जाणार या कल्पनेनं मीही, असं म्हणून तीही रडू लागली. स्वाती सगळे ऐकत होती. तिलाही राहवलं नाही. तीही आम्हा दोघांना येऊन बिलगली. तिनेही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.